कसं तरी जगतोय मी, कसं तरी जगतोय मी, वेदना जगवतात मला, वेदना रानपाखराची जगायला शिकवते मला, वेदना रानपाखरांची जगायला शिकवते मला. 1979 पूर्वी इतकं चांगलं दृश्य मी बघितलं नव्हतं. आज या ठिकाणी राजगड सरांनी 1 तास आपलं मार्गदर्शनाचं भाषण ठोकलं आणि वातावरण एकदम बदलून गेलं. आता काय बोलले काय नाही बोलले, कारण मला अजूनही त्यांच्यामधली म्हणजे जिद्द तळमळ अजूनही ती दिसत आहे, तीच आक्रमकता. कारण ही मंडळी नव्हती. मी जेव्हा लिखाणाला सुरुवात केली त्यावेळेस स्टेजवरती बसलेली मंडळी नव्हती. कारण कुसुमताई अलाम नव्हत्या, राजगडकर नव्हते, नाथीसाहेबांनाही मी बघितलं नव्हतं किंवा ते पण नाही. एवढं चांगलं दृश्य काल मी जेव्हा बघितलं, या ठिकाणी कार्यक्रमाची अत्यंत चांगली सुरुवात झाली आणि पूर्ण हाऊसफुल होते. कुसुमताई अलाम, नाथे सर, हे पूर्ण हाल हाऊसफुल होतं. गडकरी राजगडकर सर, मग हाऊसफुल असणारं एवढं मोठं हाल, एवढं चांगलं नियोजन, जबरदस्त नियोजन आदिवासी विकास विभागाच्या कर्मचाऱ्यांनी, मग तिथून माननीय रवींद्र ठाकरे साहेबांपासून आपले दशरथ कुळमेते सर आणि यांची सगळी संपूर्ण टीम अगदी मनसोक्त ते मन लावून अगदी काळजी घेत आहेत, सगळ्या गोष्टींची काळजी घेत आहेत. आणि मी जसं राजगड सरांनी म्हटलं की अवलोकन निरीक्षण, माझं पूर्ण निरीक्षण अगदी बारकाईने बघत आहे. आता एवढी चांगली संधी 75 वर्षानंतर आदिवासींच्या संदर्भात स्वातंत्र्याचा 75 दिवस अमृत महोत्सव आदिवासी समाजाच्या संदर्भात या ठिकाणी आदिवासी विकास विभाग साजरा करताय, याच्यापैकी दुसरा आनंद कोणताही असू शकत नाही. प्रत्येक कर्मचारी या ठिकाणी जबाबदारीने काम करत आहे, हे मी प्रत्यक्षाने पाहत आहे. विशेषतः आश्रमशाळामधलं असलेल्या मुलींकडे लेडी टीचरचं लक्ष आहे, जेंट्सचं सुद्धा आहे. आणि एवढी काळजी घेणे, एवढी जबाबदारी सातत्याने ते करतायत. आणि इकडे धो पाऊस पडतो. आताच आपण एक सुंदर कविता ऐकली. कठीण असते हे सगळं जबाबदारी पार पाडणं, बोलणं फार सोपं असते. या ठिकाणी मला सांगण्यात आलं की कार्यशाळा आहे, परंतु मी म्हणतो की ही कार्यशाळा आज जी उभी आहे, इथं कोणाची तरी मेहनत आहे, कोणीतरी मेहनत घेतलेलं आहे, कोणीतरी लिहिलं आहे, आत्मीयतेने लिहिलेलं आहे. आजच्यासारखं एवढं चांगलं आमच्या वेळेस नव्हतं, बिलकुल नव्हतं. हे कबूल केलं पाहिजे. आणि आदिवासी साहित्याच्या संदर्भात किंवा ही जी अपेक्षा आहे की आदिवासी समाजातून या ठिकाणी जो बसलेला ऑडियन्स आहे, येणारे न्यू जनरेशन ज्याला आपण म्हणतो, आमच्या आश्रमशाळेतील आदिवासींचे मुलं आणि मुली आणि या ठिकाणी सगळे कर्मचारी, अगदी जबाबदारी ज्यांची नोकरी 50च्या वर झालेली आहे, 40 अशी जबाबदार मंडळी या ठिकाणी बसलेली आहेत. मुली विशेषतः मुलं आहेत. आणि मला प्रश्न पडतो की यांना आपण काय देऊ शकतो. माझ्याकरता देण्याकरता भरपूर आहे, मी पुष्कळ काही आणलं, पण जेव्हा 1 तासाचं भाषण झाल्यानंतर मला थोडं कन्फ्युजन झालं, थोडं संभ्रम निर्माण झालं की आपण काय द्यायचं यांना, असं काहीतरी वेगळं. आणि हे जे कार्यक्रम जो आहे या ठिकाणी की आदिवासी दिनाच्या निमित्ताने, तर मला असं वाटतं की आपण आदिवासींच्या संदर्भात बोललं पाहिजे. दुसऱ्यांवरती बोलून आपण आपल्या आदिवासी समाजाला काहीच देऊ शकतो, हे माझं प्रामाणिक मत आहे. आणि म्हणून आदिवासी साहित्याचा, आदिवासी समाजाचा, आदिवासी संस्कृतीचा विचार करताना आपण आपल्या मुलांना भक्कम दिलं पाहिजे, पाया मजबूत केलं पाहिजे आणि त्याच संस्कृतीवरती, त्याच साहित्यावरती, त्याच इतिहासावरती, त्याच व्यक्तिरेखांवरती आपण बोललं पाहिजे, असं माझं स्पष्ट मत आहे. कारण वेळेला फार महत्त्व आहे. आणि म्हणून आदिवासींच्या संदर्भात जेव्हा आपण बघतो आहे तर काय दिसतं, सरांनी सांगितलं, राजगड सरांनी, सगळ्यांनाच माहिती आहे ती परिस्थिती. मारणार आहे आदिवासी, मरणार आहे आदिवासी, हाक नाही बोंब नाही, फिर भी बडे गर्व से कहते आदिवासी जिंदाबाद. वस्तुस्थिती अशी आहे. मला एक पिक्चरचं गाणं खूप छान आवडलं ते, आणि त्या आदिवासींना तंतोतंत जोडलं जातं. त्या ओळी अशा आहेत की सब कुछ सीखा हमने ना सीखे होशियारी, सचे दुनिया वालो हम रह गए अनाळी. आणि आदिवासी समाज स्थिती तशीच आहे. करोडो रुपये गव्हर्नमेंट खर्च करत आहे, सगळं काही होत आहे, पण आदिवासी
मुलांचं त्यांच्या शिक्षणाचं जेव्हा आपण मूल्यमापन करतो आहे तेव्हा आपणाला पाहिजे तसं रिझल्ट मिळत नाही. त्याचं कारण असं की आपण यांचा विचार करून त्यांच्या एज ग्रुपचा विचार आपण त्यांना काही देतच नाही असं मला वाटतं. आणि कुठंतरी आपण चुकतो आहोत. आणि म्हणून म्हणून आपण त्यांना काय देऊ शकतं, त्यांच्या पातळीवरती काय देऊ शकतं याचा जर साहित्याने विचार झाला किंवा ह्या कार्यशाळेची ते फलश्रुती असेल. या ठिकाणी कुसुमताई आलाम आहे, त्यांच्या कविता वाचलेल्या आहे. मी सगळ्यांच कविता वाचल्या आहे. राजगडकरांना वाचलेलं आहे. जवळजवळ महाराष्ट्रातल्या 300 कवी, त्याच्यापेक्षा जास्त 350 कवींना मी वाचलेलं आहे. पण अनफॉर्च्युनेटली मी तो प्रबंध नागपूर विद्यापीठाला सादर करू शकला नाही. बिकॉज ऑफ एक कारण होतं, ती माझी आई मरण पावली त्या दिवशी आणि तो वेळ निघून गेला. माझे अत्यंत चांगले गाईड गुरु नागपूर विद्यापीठाचे समीक्षक महाराष्ट्राचे गाजलेले डॉक्टर अक्षय कुमार काळे हे माझे गाईड होतं. आई मरण पावल्यामुळे मी सबमिट करू शकलो नाही आणि तो माझा प्रबंध कॅन्सल झाला आणि अमरावती विद्यापीठाला आदिवासी कवितांचा विषय देण्यात आला. मिळाला एका व्यक्तीला PhD मिळाली. प्रश्न तो नाही आहे, आपण आदिवासींच्या संदर्भात किती प्रामाणिकपणे लिहितो आहे, प्रामाणिकपणे, आणि सत्य काय आहे ते मांडलं पाहिजे. आणि म्हणून जखमानीच जगतो मी, जखमात जगवतात मला, माणुसकीची वाटचाल जखमात दाखवतात मला. आदिवासींच्या संदर्भात लिहिताना फार मोठी काळजी आपल्याला घ्यावी लागते. आता राजगड सरांनी सांगितलं, खूप सारं सांगितलं, इतक्यामुळं कादंबऱ्या सांगितलं, कविता सांगितलं, सगळ्यांचं नाव घेतले. पण ते सगळं कसं होतं, आदिवासींशी रिलेटेड किती आहे हा महत्त्वाचा प्रश्न आहे. म्हणजे नेमका आदिवासी संस्कृती, आदिवासी जीवनाशी, आदिवासी विद्यार्थ्याचे प्रश्न, कुपोषणाचे प्रश्न, आदिवासी समाजाचे प्रश्न हे का लिहिले जात नाही, इथं कोणीच अडवलेलं नाही आहे. याची सुरुवात सन 1979ला पहिलं साहित्य संमेलन झालं होतं भद्रावतीला. प्राध्यापक डॉक्टर विनायक तुमरा यांनी ते ऑर्गनाईज केलं होतं. त्यावेळेस एकाही कवीच्या लेखकांच्या पुस्तका प्रकाशित नव्हत्या. त्यावेळेस ते संमेलन झालं होतं. आणि ते आठवण मी मुद्दाम या ठिकाणी सांगतो की आदिवासी साहित्याचा पाया किंवा ज्या कविता लिहितं सगळं मी येणार आहे. थोडं लांबले तर चालेल का, पण ते पाया माहीत पाहिजे सगळ्यांना. म्हणजे मुलं या ठिकाणी बसलेली आहेत. तुम्हाला बोर झालं तर मला सांगा, मी थांबवून देईन, मी कॅरी करणार नाही. परंतु जे महत्त्वाचं आहे ते मी तुम्हाला सांगून देतात. तर त्यावेळेस अशी सुरुवात होती की 1979ला आदिवासी साहित्याचा असं कुठलाही गाजावाजा नव्हता. पण आम्ही हिंमत केली. तुमराम सर जे आहेत ते MScला शिकत होता, मी BSc फायनलला होतो. आणि भुजंग मेश्राम ज्यांचं प्रतिभावंत कवी, पहिले 5 कवी जे महाराष्ट्रामध्ये ज्यांचं नाव घेतलं जातं प्रामुख्याने कवितेच्या संदर्भात, 85 ते 90च्या अगोदर लिहिलेल्या कविता संग्रह होतं, प्रकाशित फक्त 5 होतं. 5 म्हणजे एक मी तुम्हाला सांगतो, वनवासी नावाचं एक उत्तमराव धोंडगेचं एक कविता संग्रह होतं. वाहरू सोनवणे जे आमचे भिल्ल समाजाचे कवी आहेत त्यांचं गोधळ नावाचं एक कविता संग्रह होतं. डॉक्टर तुमरामांचं होतं 1987चा गोंडवन पेटलं आहे. भुजंग मेश्रामांचं उलगुलान आणि माझं जागवा मने पेटवा मशाली. हा कविता संग्रहाचं कोणीही नाव घेत नाही. त्याचं रहस्य मी तुम्हाला सांगतो. जागवा मने पेटवा मशाली या काव्यसंग्रहावरती बऱ्याचशा लेखकांनी 20 लोकांना PhD मिळाले आहेत त्या कविता संग्रहावर. सगळ्यांनीच त्या कविता संग्रहाला धुवून काढलं. आणि जेव्हा नागपूर युनिव्हर्सिटीमध्ये जेव्हा लावण्याचा विचार आला तर नाही, आम्ही ओळखत नाही जागवामध्ये. इथल्याच लोकांनी सांगितलं नाही, मग शेडमाक्यांना आम्ही ओळखत नाही, आपल्यापैकीच लोकांनी. आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये 20 लोकांना PhD मिळाली. आणि तुमराम सरांनी शतकातील आदिवासी कविता हा जो ग्रंथ आहे त्याच्यामध्ये पण त्याचा परामर्श घेतलेला आहे. आणि पहिल्या साहित्य संमेलनाने जवळजवळ 30 ते 35 लोकांना, ज्यांचं फक्त लेखन होतं, काही विषय लिहिलेलं नव्हतं, अशा 30 लोकांना पहिल्या आदिवासी साहित्य संमेलनाने आणलं पुढं. त्याच्यानंतर दुसरं संमेलन वणीला झालं. पहिल्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष किती मोठे होते कल्पना असेल तुम्हाला. त्या ठिकाणी कृष्णमूर्ती मिरमिरा होते भाजप, ते अध्यक्ष होते. आणि प्राचार्य राम शेवाळकर ज्यांच्या वाणीमधनं सरस्वती नाचायची असं म्हणतात लोक, इतकं चांगलं व्यक्तिमत्व लाभलेलं होतं. राम शेवाळकर होते. आणि उद्घाटक होते दलित साहित्याचे विचारवंत डॉक्टर यशवंत मनोहर. मी त्यावेळेस BSc फायनलला होतो. आणि जेव्हा यांची भाषणं झाली
ते भाषणं मला आजही आठवत आहे. मी बसल्या बसल्या यांचं जेव्हा भाषण मी आठवलं ते, तर राम शेवाळकर काय म्हणतात, आज जसं इथं हिंमत केली आणि कार्यशाळा ठेवली, मला खूप आनंद होता. हा विषय खूप चांगला आहे आणि विद्यार्थ्यांनी ते ऐकून घ्यावं. राम शेवाळकर असं म्हणतात की तुमराम सरांनी म्हणे हे आदिवासी साहित्य संमेलनाची कल्पना कुठून आणली. पहिल्यांदा एक प्रश्न मी विचारतो म्हणे तुमराम सरांना की तुमचे वाचक आहेत का महाराष्ट्रामध्ये, आदिवासी साहित्याला वाचणारे वाचक आहेत का, विद्यार्थी वाचणार आहे का, तुमचं साहित्यच नाही तर ही कल्पना कशी मांडली. दुसरा प्रश्न होता की जर वाचक नसतील आणि आदिवासी संकल्पना मान्यच नाही, एवढ्या मोठ्या व्यक्तीने त्यावेळेस म्हटलं, आणि त्याच्यामुळे म्हणे ज्या दिवशी तुमचा वाचक वर्ग निर्माण होईल, ज्या दिवशी साहित्य निर्माण होईल, त्यावेळेस मी आदिवासी साहित्यावरती भाषण करणार. हे त्यांचं वाक्य. जसंच्या तसं मी तुम्हाला सांगत आहे. यशवंत मनोहर काय म्हणतात, दलित साहित्याचे विचारवंत, आदिवासी साहित्यातून दलित साहित्य वजा करता येत नाही, दलित साहित्यातून आदिवासी साहित्य वजा करता येत नाही, ही मांडणी त्यांनी केली. आणि मग आम्ही विचारलं की सर तुमच्या लिखाणातून आदिवासी साहित्य का नाही आलं. मनोहर सरांनी कबूल केलं की बा दलितांच्या ह्या ज्या वेदना ह्या वेगळ्या होत्या, आदिवासींच्या वेदना वेगळ्या आहेत. दलितांना हे गावकुसं बाहेर होतं, त्याला एक गंध होतं मातीचा, आदिवासींना तो गंध होतो तो जल जंगल जमीनशी रिलेटेड होतो. म्हणून दोघांच्याही प्रेरणा ह्या वेगळ्या आहेत. दुःख जरी सारखे असले, दोघांच्या वेदनासुद्धा वेगळ्या आहेत. एक समान पातळीवरती होऊ शकतं, पण ह्या दोघांच्या प्रेरणा ह्या वेगळ्या आहेत. आणि म्हणून आम्ही दलित साहित्यामध्ये त्यावेळेस 80ला भरपूर लिखाण झालं. दलित कविता आली, दलित कथा आल्या, स्वकथनं आल्या, आत्मचरित्र सगळं. आणि 80 ते 90च्या दशकामध्ये दलित साहित्याचं म्हणजे सुवर्णकाळ होता. मग तिथून आजच्यापर्यंत शरणकुमार लिंबाळेपासून डॉक्टर गंगाधर पानथवणेपासून इथपर्यंत सगळे कवी, त्र्यंबक सपकाळे, सगळे त्याच्यामध्ये आलेत. मग म्हणे तुम्ही अशी जे म्हणताय की तुमच्यामध्ये साहित्यच नाही, आदिवासींचं काहीच नाही, तर तुम्ही ही हिंमत कशी केली. आम्ही निरुत्तर झालं. म्हटलं ठीक आहे, येणाऱ्या भविष्यात आम्ही काहीतरी करू. मग आम्ही 5 लोक बसलो होतो. आम्ही भुजंग मेश्राम, मी होतं, तुमराम सर होते, वहारू सोनवणे होते. आणि मग किंवा हा प्रश्न बरोबर आहे आणि म्हणून आपणाला काहीतरी वेगळं दिलं पाहिजे समाजाला. मग कारण एवढी संस्कृती आहे आणि सगळे म्हणतात की हा मूळ निवासी समाज आहे, निसर्गपूजक समाज आहे आणि संपूर्ण भारताची जी संस्कृती आहे, आदिवासी संस्कृती भारताची अभेद्य संस्कृती आहे. मग याच्यावरती का नाही लिहिलं गेलं आजपर्यंत. आता का नाही लिहिलं हा विचार करायचा नाही आहे. मग ज्यांना लिहायचं आहे ते समोर यायचं. लिहिलं नाही. पूर्ण जो इतिहास आहे आदिवासी सांस्कृतिक साहित्याचा आजपर्यंत लिहिला गेला नाही, आलंच आहे. आणि अक्षम्य असं साहित्यकारांनी, इतिहासकारांनी त्याच्याकडे दुर्लक्ष केलेलं आहे. आता समोर मी यापुढे असं म्हणत आहे की मग त्याच्यामुळे मग कोणीतरी जबाबदारी घेतली पाहिजे. आणि मग त्यावेळेस आम्ही जबाबदारी घेतली. आणि मग दुसरं साहित्य संमेलन जेव्हा झालं, या ठिकाणी राजगडकर प्रेझेंट आहेत. यांचे जे भाऊ होते नेताजी राजगडकर, त्याच्यापेक्षा मोठे लसू राजगडकर. आणि पहिलं प्रातिनिधिक कविता संग्रह जे आलं ते मोहोळ नावाचं, बरोबर आहे, राईट, मोहोळ. आणि हे संपादक होते प्रभू राजगडकर आणि भुजंग मेश्राम, दोघे संपादक होते. आणि त्याला प्रस्तावना होती नेताजी राजगडकरांची, बरोबर आहे. 32 कवींना त्यांनी फोकस केलं होतं. त्याच्यामध्ये माझीही कविता होती. या ठिकाणी पोयाम होते जे आदिवासी विकास महामंडळ, त्यांची पण कविता होती. आणि 33 लोकांना ते आणलं. सगळ्या कविता गाजल्या मोहोळच्या निमित्ताने. मोहोळवरती अत्यंत सुंदर समीक्षण जर कोणाचं असेल तर महाराष्ट्र साहित्य परिषद जे आहे पुणेचं, मराठी वाङ्मयाचा इतिहास खंड 7, पेज नंबर 630 ते 441, 77 पेजेसचं लिहिलेलं आदिवासी कवितांचा पूर्ण परामर्श रामायण महाभारता कालापासून तर आत्तापर्यंत प्रत्येकाने वाचावं. पूर्ण परामर्श त्या ठिकाणी घेतलेला आहे की आदिवासी साहित्याचा उगम कुठून झाला आहे. आता मी थोडंसं तुम्हाला जाऊन सांगेन की म्हणतात की आदिवासी बेवकूफ आहे, इनको को समजतं नाही, लिखतं नाही. आता हे सगळं खोडलं पाहिजे. म्हणतात गोंड वाघाचं तोंड. अरे हे काय, कोणी लिहिलं, कोणी सांगितलं. गोंड गुवारी जात बुवारी हे कोणी सांगितलं. मग याचा विचार केला पाहिजे ना, कोणी हे म्हटलं. मग आदिवासी साहित्य ही जर अप्रतिम संस्कृती असेल, मी म्हणत नाही, जगातले सगळे रायटर्स, विद्वान, अल्बेरिनो नावाचा जो आलेला होता भारताला भेट देण्याकरिता, त्यांचं म्हणणं होतं की
आदिवासी संस्कृती ही अप्रतिम आहे. मग अप्रतिम आहे तर मग हे असे निकनेम कोणी दिले? पॉईंट नंबर 1. मग त्याच्यानंतर हे जे लिखाण जेव्हा चालू झालं आदिवासी कवितामध्ये, तर याची सुरुवात 15व्या शतकामध्ये झालेली आहे. अत्यंत गाजलेलं व्यक्तिमत्व राजा संग्रामशहा त्यांच्या कारकिर्दीमध्ये हे 65वा राजा आहे, जे 65 राजे होऊन गेले. 1750 वर्ष त्यांनी राज्य केलं आदिवासींचं पूर्ण भारतामध्ये. 65 नंबरच्या राजांनी हे साहित्य लिहिलेलं आहे. किती लोकांना माहीत आहे? रसरत्नमाला हे संस्कृतमध्ये लिहिलेलं आहे. गजेंद्र मोक्षर संस्कृतमध्ये लिहिलेलं आहे. गणेश नृपवर्णम हे ग्रंथ संस्कृतमध्ये लिहिलेलं आहे. किती लोकांनी संस्कृत वाचली? आणि म्हणून त्यांची गडं, त्यांची राज्य, त्यांचा राज्यकारभार कशी करत होतं त्याचं सगळं वर्णन त्याच्यामध्ये दिलेलं आहे. आता हे आपण वाचत नाही, म्हणतो काय नाही बा कोणी लिहिलेलंच नाही आहे. आणि हे सगळं कलेक्शन आहे. त्याच्यासमोर राणी दुर्गावतीच्या काळामध्ये कवी दीक्षित यांनी संस्कृतमध्ये लिहिलेलं आहे कविता आदिवासींच्या संदर्भात. पण हे येतच नाही ना, माहीतच होत नाही, कारण ते उघड झालेलं नाही आहे. आणि म्हणून हे सगळं साहित्य आता प्रमाणभूत मराठी भाषेमध्ये तर आलंच आहे. पण आमच्या जे बोलीभाषा आहेत, जवळजवळ 4000 बोलीभाषा आहेत. भारताचे जे संशोधक आहेत ते म्हणत आहेत 4000 भाषा ज्या आहेत गणेशदेवी ह्या नष्ट होण्याच्या मार्गावरती आहेत. गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ते लिहून लिहून थकून गेले आणि सांगतात की 4000 आता नष्ट होण्याच्या. तर ह्या 4000 भाषा कोणाच्या आहेत? आदिवासींच्या आहेत. गोंडी असेल, माडिया असेल, कोळामी असेल, परधानी असेल, जे असेल ते. मग का लिहिल्या गेले नाही? लाखोनी बोलणारे लोक होते. पंजाबला जो मिळाला, पंजाब स्टेट झाला, पंजाबी बोला, किती कमी लोकसंख्या होती. महाराष्ट्रामध्ये मराठी बोलणाऱ्यांना महाराष्ट्र मिळालं. मध्य प्रदेशामध्ये एवढ्या करोडोनी बोलणाऱ्या भाषा होत्या, नाही मिळालं. मध्य प्रदेशच आहे. छत्तीसगड 52 गडचे राज्य होते. बाकीचे गड कुठं गेले? छत्तीसगड आहे. पण एकही आदिवासींचं राज्य होऊ शकलं नाही. कारण भाषिक जो प्रॉब्लेम होता, ज्याचे अभ्यासक होते, महात्मा गांधी होते, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते, या लोकांनी सांगितलं होतं की भाषिक ज्या भाषा आहेत प्रादेशिक भाषामध्ये साहित्य निर्माण करा, प्रादेशिक भाषामध्ये यांना शिक्षण द्या. आज आदिवासींमध्ये शिकणाऱ्या आश्रमशाळेच्या मुलामुलींना विचारा की तुम्हाला प्रादेशिक भाषामध्ये गव्हर्नमेंट शिक्षण देतं का? मग त्यांना त्यांच्या भाषामध्ये जर शिक्षणच मिळत नसेल तर ते लिहिणार कसे? कवी कसे होणार? लेखक कसे होणार? मग मराठी भाषेमध्ये आल्यानंतर इकडे काय म्हणत नाही, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनामध्ये जे लेखक लिहितात मोठं तशासारखं लिहिता आलं पाहिजे. आदिवासींकडनं एवढी अपेक्षा. आणि मग आम्हाला प्रश्न पडला की मग आम्ही तसंच लिहिलं पाहिजे, दर्जेदार लिहिलं पाहिजे. मग तुमराम सरांनी तिथं अभ्यास केला, PhD पर्यंत मग अभ्यास केला. आणि ते करायचं तर मग मराठी वाङ्मयामध्ये. आणि मग एम ए केलं. जेव्हा पहिलं पुस्तक लिहिलं गेलं क्रांतीवीर नारायणशिव विखेंचं, तर गव्हर्नमेंटचं बयान आलं. त्यावेळेस ते फायनान्स डिपार्टमेंटला MPSCचं सिलेक्शन झालं होतं त्यांचं क्लासवर. नोकरी सोडावी लागली, राजीनामा द्यावा लागला त्यांना. आणि कविता लेखन करून गोंडवन पेटलं आहे. किती लोकांना माहीत आहे हे? आणि मग साधी नोकरी केली, प्राध्यापक म्हणून ते राहिलेत. मग पूर्ण महाराष्ट्राच्या साहित्य संस्कृती मंडळाकडे ते पूर्ण साहित्य लिहिल्या गेलं, व्यवस्थित कविता लिहिल्या गेली. आणि आज आदिवासी कवितेच्या संदर्भात एक नागपूर विद्यापीठाला आज हे म्हणतात ना, प्रभू राजगडकर माझी कविता लागली म्हणजे श्रेय कोणाचं आहे? तुम्ही कविता लिहिली, चांगली गोष्ट आहे, प्रतिभावंत कविता. परंतु त्या नागपूर विद्यापीठाला आदिवासी साहित्य पोहोचवण्याचं काम ज्या व्यक्तीने केलं, प्राध्यापक डॉक्टर विनायक तुमराम, हे त्यांच्यामुळे झालं. आदिवासी साहित्याला प्रत्येक विद्यापीठामध्ये आज त्यांचंही साहित्य आहे. मला आय एम व्हेरी प्राऊड ऑफ दॅट मॅन. कारण एकमेव व्यक्ती अशी आहे की ज्यांनी फक्त आदिवासीवरच लिहिलेलं आहे, बाकी लोक लिहत नाही. मग आदिवासीमध्ये मिक्स करतात, दलित साहित्य मिक्स करतात, आंबेडकर साहित्य मिक्स करतात, ग्रामीण साहित्य मिक्स करतात, अन्य भाषांचं करतात. माझ्या ह्या एवढ्या पुस्तकं आहे. इथून कोणीतरी सांगावं की हे पुस्तक आदिवासी व्यतिरिक्त काही लिहिलं आहे का? हे महावीरचा नाटक आहे, हे बिरसाईट्स आहे. आणि मग आम्ही मोठ्या गप्पा मारतो की आदिवासींवरती लोक वाचत नाही. आज द ग्रेट वुमेन ऑफ द वर्ल्ड हा पूर्ण पुणे विद्यापीठाला मी दिलं हे पुस्तक, गाजलेलं. 1000 प्रती 2 वर्षामध्ये संपल्या. आज इथं मी 200 प्रती आणलेलं आहे. कशाकरिता? तर पूर्ण वाचावं. ज्या मुलं मुली इथं शिकत आहेत किंवा ज्या टीचर्स आहेत त्यांनी हे वाचावं आणि ही संस्कृती पहिले समजावून जाऊन त्यांच्या मुलामुलींना. कारण ही संस्कृती जोपर्यंत समजणार नाही, कारण ही
जी राणी दुर्गावती आहे ही ते गोंडवानाची क्वीन राणी एलिझाबेथकडे जेवढी संपत्ती नसेल ना, मी प्रूव्ह करून इतकी संपत्ती गोंडवानामध्ये होती. एका वर्षाची जी यांचं जे इन्कम होतं 45,000 करोड एका वर्षाचं. 17 वर्षाचं किती होते तुम्ही कॅल्क्युलेशन करा. म्हणजे अब्जो संपत्ती ज्या देशाला दिली ह्या आदिवासी समाजाने, तो आदिवासी समाज खरंच मागासलेला होता का? 65 राजे झालेले आहेत. मग याचं साहित्य कोणी येऊ दिलं नाही जागतिक पातळीवरती. संशोधनाचा विषय आहे. संपूर्ण इतिहासकारांनी इन्क्लुडिंग आमचे आदिवासी लोकसुद्धा बिलकुल येत नाही, याला लेबल लावून देतात दुसरं. मग साहित्य येईल कसं? मग मी आदिवासी आहे याचा मला जर अभिमान असेल तर मी आदिवासीवरती लिहिलं पाहिजे. माझ्या मुलांना मी फोकस केलं पाहिजे की आदिवासीवरती लिहा. मग कविता लिहा म्हणजे काय? चांगल्या कविता आहे ना, 5-6 संग्रह आहे. कुसुमालामची कविता खूप चांगली कविता आहे. रान आसवांचे तळे, पाखरांची माय. का येत नाही विद्यापीठाला? विद्यापीठाला आलं तर खालच्या लेवलला काय येत नाही? पहिल्या दुसऱ्या वर्गापासून का शिकवल्या जात नाही? आज जवळजवळ 300 लोक लिहित आहेत, 350 लोक आदिवासींवरती. सगळ्या याच्यामध्ये येत आहे, बोलीभाषांमध्ये येत आहे. नाही व आम्हाला कोणी समजतच नाही. मग अभ्यासक निर्माण करा. माळी समजत नाही, मग गणेश देवी तिकडे तेवढं ग्रँट्स मिळतात. मग ग्रँट्स कोणाला देता तुम्ही? मग बोलीभाषेमध्ये साहित्य पाहिजे, तर बोलीभाषी ज्यांना समजते त्यांना घेऊन बसत का नाही, विचार करत का नाही? आदिवासी कवितेच्या संदर्भात जेव्हा आपण विचार करतो तर आम्हाला रिजनल लँग्वेजमध्ये लिहिण्याकरता त्यावेळेस म्हणायचे का नाही सर, आप तो इंग्लिश मीडियम में पढ़े हो, आप MSc हो, तो आपको ये मराठी कविता नहीं जमती है. डिनाय केलेला आहे, कितीतरी मान अपमान आम्ही सहन केलेला आहे. तर मी जेव्हा विद्यापीठाला जेव्हा भाषणं व्हायची तर बोले पहिल्यांदा तुम्ही काय शिकलाय? मैं MSc आहे, डिड MSc इन फिजिक्स. नहीं बोले फिर मराठी का आपको नहीं समजता है. इव्हन दो जेव्हा कविता चांगलं होतं, मराठी चांगलं होतं, कारण आम्हाला आमच्या गोंडी भाषा किंवा माडी भाषा आम्हाला शिकता आलं नाही. आमचे आईवडील जरी होते पण त्यांचा एक उद्देश नाही, तुम्ही शिकायचं, चांगलं शिकायचं. मग चांगल्या शाळेमध्ये जा, चांगला नंबर घ्या, चांगलं हे करा. तर आम्ही प्रमाणभूत मराठी भाषा शिकली, कारण आम्हाला रिजनल लँग्वेजमध्ये आमच्या लँग्वेज शिकवल्या गेल्या नाही. मग आम्ही प्रमाणभूत मराठी भाषेमध्ये लिहायचं असेल तर त्याच्याकरिता MSc असल्यानंतर, BEd असल्यानंतर आम्हाला MA करावं लागलं. MA मराठी करावं लागलं लिखाणाकरिता. MA मराठी केल्यानंतर मग आत्ता कुठं ते थोडे चांगले दिवस. म्हणजे बघा किती कसोटी आहेत आदिवासींना. आणि अजूनही कितीतरी समजूनच घेत नाही आदिवासींना. हो, मला ह्या चिठ्ठ्यांची सवय आहे. आता मी थांबतो आहे कारण विषय गंभीर आहे. मी मुलांना हेच सांगेन की बा, इथं बसलेला प्रत्येकजण हा मुका कवी लेखक आहे. तुमच्या भावना जशा तुम्हाला वाटतात, ज्या शब्दांमध्ये तुम्ही लिहा. जोपर्यंत तुम्ही लिहिणार नाही, एका दिवसात कवी होत नाही. आजकाल असे कवी मी खूप, एक कविता लिहिली, आला पेपरला नाव, कवी फार मोठे कवी, ज्येष्ठ कवी म्हणतात. एक कोणता लेख आला का, रे बापरे फार मोठा लेखक. आज इथं माझ्या 5 कादंबरी सहित आलेल्या असूनही मी कधीही स्वतःला लेखक समजत नाही, कवी समजत नाही, काहीच समजत नाही. फक्त या समाजाचं एक प्रामाणिक एक ऑब्झर्वेशन का या समाजाला कशाची गरज आहे. आणि म्हणून मी सायन्सकडून मराठी वाङ्मयाकडे वळलं. आणि आज मला खूप आनंद आहे की माझ्यासोबत जी टीम आहे, जवळजवळ मराठीतील 30 प्राध्यापक मंडळी ज्यांना डॉक्टरेट आहेत, आमच्या साहित्यावरती झालेलं आदिवासी साहित्यावरती आहेत. 35 डॉक्टरांची लिस्ट माझ्याकडे, डॉक्टरेट ज्यांनी आदिवासी साहित्यावरती मिळाल्या, ग्रेटेस्ट अचिव्हमेंट. आणि माझं दुःख हे आहे की माझ्या समाजातला एकही डॉक्टर होऊ शकला नाही जे आता झाले ते. माझं हे दुःख नाही की आपल्या साहित्यावरती आज हे माझ्याकडे महाबिरसा नावाचं नाटक आहे, गव्हर्नमेंटने याला अप्रूव्ह केलं, पण आम्ही प्रयोग नाही करू शकलो. आदिवासी समाज खंत बघा, गोष्टी खूप मोठ्या मोठ्या सांगतात, नाही आणू शकत स्टेजवरती. मी केलं 3 प्रयोग. आणि या पुस्तकावरती एक प्राध्यापक आहे सोलापूर विद्यापीठाला, त्याने याला अभ्यासक्रमाला घेतलं नाही, याच्यावरती PhD करतो बिरसा मुंडावरती. बिरसा मुंडा द बेस्ट कॅरेक्टर ऑफ आवर इंडिया. कारण या भारताला स्वातंत्र्य मिळण्याकरिता एवढा चांगला कॅरेक्टर भारतामध्ये दुसरा कोणताही नाही. नातेसाहेब या ठिकाणी आहेत, त्यांचे 2 आर्टिकल दिले. मी त्यांना लिहिणार होतो लेटर, पण म्हटलं नाही असू द्या. त्यांनी आपल्या ज्ञानाच्या ह्याच्यातून जेवढी माहिती पाहिजे विद्यार्थ्यांना पोहोचवली.
की फक्त 2 पेजमध्ये बिरसा मुंडा एवढा मोठा गव्हर्नमेंटच्या अगेन्स्टमध्ये भांडला. आणि म्हणून हा जो योद्धा आहे हा फार मोठा योद्धा आहे. भारताला स्वातंत्र्य 90लाच मिळालं असतं, 1900ला, पण त्याला नेतृत्व भारतातल्या सेठ सावकारांनी, पुंजीपती लोकांनी, इथल्या ब्रिटिश गव्हर्नमेंटनी, इथल्या मिशनरीने त्याला संपवून टाकलं. आणि म्हणून भारताला स्वातंत्र्य तेव्हाच मिळालं. इतकं मोठा उलगुलान त्यांनी केलेलं होतं, सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक. आणि याचा कॅरेक्टरच नाही आहे भारतामध्ये. संसदमध्ये आहे, पेपरमध्ये मस्त आर्टिकल येतात, पण याची शिकला कसा आहे आणि शाळा का सोडली, मिशनरी का सोडली, ब्रिटिश गव्हर्नमेंटने याला का पकडलं, साधे साधे प्रश्न आहेत. ज्यांच्या आईवडिलांचं फार मोठा ड्रीम होता, मग ड्रीमवर हे खूप चांगलं बोलले. तर बिरसा मुंडाचंही स्वप्न होतं, त्याचा मित्र जर एका जेलमध्ये क्लास 1 ऑफिसर होऊ शकतो, तर का बिरसा मुंडा क्लास 1 नसता झाला, क्लास 2 नसता झाला? मग त्याला का रोखण्यात आलं मिशनरीने? जल, जंगल, जमीन सगळ्याच जमिनी लुटल्या गेला. 1882 जो कायदा झाला आणि त्याच्या अगेन्स्टमध्ये भांडणारं हे व्यक्तिमत्व. आणि राणी दुर्गावतीनं स्वतः रुलिंग केलेलं आहे, सगळं काही दिलं, एकही पुस्तक नाही.